नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. तर चला वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कडेचे अतिक्रमण हटविल्याने अनेक छोट्या मोठ्या उद्योगधंदेवाल्यांवर उपासमारीची वेळ येऊन गाव सोडण्याची पाळी आली. रस्त्याच्या कडेला असलेल्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेसमोर रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेऊन तेथे गाळे बांधण्याचा ठराव घेण्यात यावा, अशा प्रकारची मागणी सेवा संस्थेचे चेअरमॅन रामदासजी राजपुरे यांनी केली आहे. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी सर्वांनी आरोग्य विभागास मदत करण्याचे आवाहन करून गावाच्या विविध विकास योजनांचा ग्रामस्थांनी लाभ घेण्याची आवाहन सरपंच डॉक्टर राम बादमळे यांचे ग्रामसेवक सुनील काळे यांनी केले आहे. यावेळी सरपंच डॉक्टर राम बादमळे, उपसरपंच सर्जेवार घोरपडे, ग्रामसेवक सुनील काळे, शिक्षण विस्तार अधिकारी शंकर गाडेकर, माजी सरपंच भानुदास गलधर, कासमभाई शेख, विशोक खिळे, हरिश्चंद्र गाळगे, मधुकर पाटेकर, विविध विभागाचे अधिकारी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहिल्यानगर शेवगाव वरून जयप्रकाश बागडे यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर.